तर राज्यात नवा मोबाईल घोटाळा सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। मर्जीतील कंपन्यांना मोबाईल खरेदीची परवानगी देण्यात आली आहे। मोबाईल देऊन अंगणवाडी सेविकांचा संप मिटवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते, तर 155 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीला चुना लागणार आहे असाही आरोप करण्यात आलाय। मोबाईल पुरवणारी दिल्लीची कंपनी कुणाची असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। तर भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापलाय। राज्यात आता साडी घोटाळा सुरू आहे। महिलांना साडी भेट देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। तर सरकारवर साडी नेसून मिरवण्याची वेळ आली आहे असंही वडेट्टीवार म्हणतात। आपल्या कंपनीला 14,974 इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते, यासाठी साधारणतः 100 अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 55 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे। यांनी दिल्लीच्या मेसर्स इन्फ्राटेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं। ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नावाचा मोबाईल पुरवणार आहे। खरं तर ही दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच, पण यामध्ये मिळणारा मलिदा कोट्यावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना च्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का दाखवला। पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे। त्याचे टेंडर काढून 2 लोकांना कंत्राटदार ठरवला आहे आणि या अंत्योदय शिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 नुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहेत। खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे। डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे।